नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विष्णू सीता रघुनाथजी पोटभरे, मुक्काम पोस्ट गोडघेरी, तहसील कळमेश्वर, जिल्हा नागपूर. हा आमचा पोटभरे मोरिंगा फार्म आहे. या मोरिंगा फार्ममधली शेंगाची छाटणी झालेली आहे, शेंगा काढलेल्या आहे. आणि शेंगा काढल्यानंतर आज 15 जून 2026 या प्लॉटची आपण पुढील हंगामाकरिता छाटणी करत आहोत. छाटणी करण्याकरिता आम्ही ही चेनसॉ खरेदी केलेली आहे आणि याद्वारे चांगली छाटणी होते. तर आपण याला सर्वप्रथम 3 फुटावरून आपण याच्या काप घेत आहोत. ही कापत असताना आपण याला असा उतार दिलेला आहे. पावसाचं जे पाणी पडेल ते पाणी असं निघून जाईल. याला जर आपण सरळ कापलं तर पाणी याच्यामध्ये थांबते आणि बुरशी लागण्याची शक्यता राहते. तर हे बघा, अशा प्रकारे आपण ब्रँचेस कापत आहोत याच्या. म्हणजे कापत असताना थकवासुद्धा येत नाही, कापताना चांगली मजा वाटत आहे आणि काम केल्यासारखं वाटत नाही. अशा प्रकारे आपण या प्लॉटची पूर्ण कापणी करत आहोत. आणि हा आता आपण बघत आहात, जवळपास हा पूर्ण प्लॉट कापून झालेला आहे. हा फक्त 2 रो बाकी आहेत, यासुद्धा आता कापून होईल. आणि यावर मग बुरशीचा फवारा देऊन एक 15 दिवसांनी चांगले फुटवे येण्याकरिता आपण 19-19 ड्रीपद्वारे याला 19-19 देणार आहोत. तर सांगायचा उद्देश एवढाच शेतकरी मित्रांनो, की आता आपल्याकडे पाऊस उशिरा म्हणजे 20 जूनपर्यंत साधारणतः येत असतो. ढगाळ वातावरण आहे आणि पावसाला आता सुरुवात होईल. तर ज्या शेतकऱ्यांना मुंगना लागवड करायची आणि प्रथमच आपण लागवड जर करत असेल तर सुरुवातीला अर्ध्या एकरापासून लागवड करावी. कारण मुंगना लागवड केल्यानंतर त्याला मार्केट मिळेल का, शेंगा खपेल का, हे खूप सारे प्रश्न मनामध्ये राहतात. अर्ध्या एकरापासून आपण अनुभव घ्यावा. मुंगण्याचं बी खात्रीलायक मिळणंही आवश्यक आहे. त्यासाठी आमच्या या फार्मला बऱ्याच शेतकरी मित्रांनी व्हिजिट केलेली आहे आणि बियाणंसुद्धा बुक केलेलं आहे. तर आपल्यालासुद्धा मुंगना लावायचा असेल तर आपण शेतावर येणं शक्य होणार नाही, कारण आपण कुठे बाहेरून लांबून व्हिडिओ बघत असाल, लांबचे शेतकरी असाल किंवा जवळचे असाल. जर शेतावर येणं शक्य नसेल तर या व्हिडिओद्वारे आपण पूर्ण आमचं शेत बघू शकता. आणि शेतामध्ये केलेली मशागत, शेतामध्ये असलेले झाडं, परत आमचा फरवरीमध्ये लावलेला प्लॉट यामध्ये दिसेलच. तर आपण हे सर्व बघावं आणि व्हॉट्सअपवर आपण पोस्टल ॲड्रेस जरी सेंड केला तरीसुद्धा आपल्याला 3 दिवसामध्ये डिलिव्हरी मिळेल बियाण्याची. आणि खात्रीलायक आमचं बियाणं आहे, कारण आमचं आडनावच पोटभरे आहे आणि म्हणून आडनावाप्रमाणे इतर शेतकऱ्यांचंसुद्धा पोट भरावं ही आमची इच्छा आहे. त्यामुळे पहिले इस्तेमाल कीजिए, फिर विश्वास कीजिए. आणि बियाण्यासाठी आपण, कारण हंगाम सुरू झालेला आहे, मग बियाणं मिळणार नाही, तर बियाण्यासाठी आपण बुक करण्याकरिता कॉल करावं. धन्यवाद. आपण या फरवरी एंडला लावलेल्या प्लॉटमध्ये आहोत आणि हा प्लॉट आता जवळपास 5 फूट 5.5 फूट उंचीचा झालेला आहे. फिरत असताना याच्या खाली ज्या चिक्या असतात, 2.5 फुटाच्या आतमधल्या चिक्या म्हटलं म्हणजे हे छोटे छोटे ब्रँचेस जे आहे, ह्या ब्रँचेस आपण काढून टाकतो. आणि नंतर याची परत आपण 3 फुटावरून छाटणी घेणार आहोत. छाटणी घेत असताना याला खूप चांगला असा कोवळा कोवळा पाला आहे. या पाल्याचासुद्धा आम्ही उपयोग करणार आहोत. तर पाल्याचा उपयोग म्हटलं म्हणजे मोरिंगा लीफ पावडर बनवण्याकरिता पाल्याचा उपयोग होतो. हा नवीन प्लॉट आहे आणि चांगल्या प्रकारे हा प्लॉट तयार झालेला आहे. याआधी मे महिन्यामध्ये जो आपण छाटणी केलेला प्लॉट होता, त्या प्लॉटला
चांगल्या ब्रँचेस आलेल्या आहेत. आता आपण बघत असाल म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या ब्रँचेस आलेल्या आहे. ह्या ब्रँचेस आपण ठेवणार नाही, फक्त याच्यातल्या 5 ब्रँचेस ठेवू, बाकी सर्व काढून टाकू. आणि ह्या काढत असताना याचासुद्धा आपण कोवड्या पाल्याचा उपयोग घेणार आहोत. याला स्वच्छ धुवून आणि सावलीमध्ये पंख्यामध्ये वाळवून याची आपण पावडरसुद्धा बनवणार आहोत. तर अशा प्रकारे आपली ही मोरिंगा शेती 7 एकरामध्ये आहे आणि चांगल्या प्रकारची फुललेली ही बाग आहे. धन्यवाद.